नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 3 ऑक्टोबर 2025 मित्रांनो, देशातील कार्यरत असणाऱ्या हवामान प्रणाली आणि या सर्व हवामान प्रणालीचा महाराष्ट्रावर होणारा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत, भाष्य करणार आहोत. मित्रांनो, देशामध्ये साधारणतः सध्या 2 प्रणाली कार्यरत आहेत आणि एक प्रणाली होऊ घातलेली आहे. या सर्व प्रणालीचा परिणाम हा राज्यावर कशा पद्धतीने होईल हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सातत्याने आम्हाला तुम्हाला हे सांगावं लागतं. मित्रांनो, एक देशातील ज्या प्रणाली आहेत त्याचं एक थोडक्यात माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हा आपला छोटासा भारताचा अप्रमाणित नकाशा आहे, दख्खन भारताचा आहे. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात या ठिकाणी जी लो प्रेशर सिस्टीम तयार झाली होती, हिनं बऱ्यापैकी भूभागात इंटर करून गंगेय मैदानी प्रदेशामध्ये आपला प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली. अगदी ही प्रणाली हिमालयापर्यंत जाणार आहे. मित्रांनो, पूर्वोत्तर राज्य यामुळे प्रभावित होणार आहेत. त्यानंतर काही प्रमाणात आपला विदर्भ, मराठवाड्याचा सुद्धा काही भाग या हवामान प्रणालीमुळे प्रभावित होणार आहे. कारण बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि मराठवाडा याचा फार जवळचा संबंध आहे. मित्रांनो, या ठिकाणी गुजरातमध्ये किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सुद्धा एक लो प्रेशर सिस्टीम तयार आहे आणि ही सर्व प्रणाली पाहत असताना याचा इफेक्ट राज्यावर कशा पद्धतीने होईल, कुठल्या जिल्ह्यात होईल, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला मी छोटासा एक नकाशा महाराष्ट्राचा दाखवतो. यामध्ये आपल्याला सर्व हवामान प्रणालीचा अंदाज येऊन जाईल. मित्रांनो, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. हा पूर्व विदर्भ, या विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये अगदी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर सर्वच जिल्ह्यामध्ये नागपूर विभागातल्या हा पाऊस होईल आणि चांगल्याच पद्धतीने होईल. आणि हा भाग पावसाचाच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तो होईलच. मित्रांनो, त्यानंतर अमरावती विभाग आहे. अमरावती विभागातील अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा, वाशिम, बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विजांचं प्रमाण त्यामध्ये थोडंसं अधिक असेल, पावसाचं प्रमाण कमी असेल. हा एक भाग आहे. त्यानंतर मित्रांनो, पूर्व मराठवाड्याचा भाग आहे. पूर्व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली हे जे जिल्हे आहेत, लातूरचा सुद्धा काही भाग येतो त्या दक्षिण पूर्व मराठवाड्यामध्ये. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्व मराठवाड्यातल्या हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, तेलंगणाच्या वातावरणाचा परिणाम म्हणून या भागात परिणाम पावसाच्या स्वरूपात होणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विजांचं प्रमाण असेल, फार काही पाऊस येणार नाही. जो की पहिला नद्यांना पूर येणार होता तो तसा येणार नाही. त्यानंतर लातूर आहे, धाराशिवचा काही भाग आहे, कर्नाटकला लागून असणाऱ्या भागात सुद्धा इफेक्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्हा संपूर्णपणे या प्रणालीमुळे प्रभावित होणार आहे. अहिल्यानगरचं कारण काय, तर अरबी समुद्रातील जी लो प्रेशर सिस्टीम आहे ती तिथनं या काही बाष्प पुरवठा या सिस्टीमकडे जाणार आहे. त्यामुळे जाता जाता अहिल्यानगर भागात सुद्धा ही सिस्टीम पाऊस पाडणार आहे. संपूर्ण अहिल्यानगरचा भाग आहे. बीड आहे. छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात फारसा पाऊस राहणार नाही. जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात पाऊस राहणार नाही. नाशिक विभागात या परिणामचा पूर्व नाशिक विभागाऐवजी पश्चिम नाशिक विभागामध्ये पाऊस राहील. पुणे विभागात पाऊस राहील घाटावर. मित्रांनो, एकंदरीत या सर्व हवामान प्रणालीचा जर विचार केला तर काही प्रमाणात का होईना मराठवाडा हा डॅमेज होणारच आहे. कारण बंगालचा उपसागर आणि मराठवाड्याचं नातं हे तसं जुनं आहे. कारण नेहमीच बंगालच्या उपसागरात ज्या सिस्टीम तयार होतात या मराठवाड्यावर पाऊस देऊनच जातात. परंतु मित्रांनो, या सिस्टीमने बऱ्यापैकी तिचा प्रभाव हा पूर्वोत्तर राज्यामध्ये केल्यामुळे मराठवाड्यातलं जे संकट होतं ते टळलेलं आहे. मराठवाड्यात सध्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विजासह तयार झालेली आहे. हा एक अंदाज लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकांचं नियोजन करा. शेतीच्या सध्या सोयाबीन कापणीला आलेली आहे, म्हणून हा एक महत्वाचा आहे. काही लोकांचे पूर्व हंगामी ज्यांनी कपाशी लागवड केलेली आहे, कापूस, त्या कापस सध्या फुटत आहेत.
त्यांनी वेळीच 2 दिवसात ही 4 तारखेच्या दुपारनंतर या गोष्टी ऍक्टिव्हिटीज घडणार आहेत. त्यामुळे 4 तारखेच्या आज 3 तारीख, उद्या 4 तारीख, तुमच्या उद्या दिवस हातात आहे. या सर्व गोष्टी करून घ्या आणि आपली शेती पिकं यामधून वाचवा. धन्यवाद.